अमरावती शहरातील टिपू सुलतान मार्केट परिसरात आज महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई करत संपूर्ण बाजारपेठ अतिक्रमण मुक्त केली। या कारवाई दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, वादविवादही झाला। तर अतिक्रमण हटवण्यासाठी मनपा प्रशासन जेसीबी सह मैदानात उतरले। विशेष म्हणजे MIM चे नगरसेवक सलाउद्दीन खान यांनी या कारवाईला विरोध दर्शविला। अमरावतीच्या पश्चिम भागातील गजबजलेल्या टिपू सुलतान मार्केटमध्ये महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने सकाळपासून धडक मोहीम राबवत रस्ते, पथपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली। कारवाईसाठी मोठा मनपा कर्मचारी वर्ग, पोलीस बंदोबस्त आणि जेसीबी मशीन तैनात करण्यात आले होते। अनेक वर्षापासून सार्वजनिक जागांवर उभारण्यात आलेली अनधिकृत रोड, हातगाड्या आणि इतर अतिक्रमणे हटवण्यात आली। दरम्यान गाडी व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली। यावेळी काही काळ वादविवादाचे वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला। अतिक्रमण हटवण्यासाठी जेसीबी पुढे सरकत असतानाच MIM चे नगरसेवक सलाउद्दीन खान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कारवाईवर आक्षेप नोंदवत प्रशासनाला प्रश्न विचारले। मात्र प्रशासनाचे म्हणणे स्पष्ट होते, सार्वजनिक रस्ते आणि पथपथ अतिक्रमण युक्त ठेवणे ही महापालिकेची जबाबदारी असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। स्थानिक स्तरावरही एक प्रश्न उपस्थित होत आहे, अतिक्रमण वाढण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक असताना ते होऊ दिले कसे? नागरिकांशी समन्वय साधून परिसर अतिक्रमण युक्त ठेवण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींचाही असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे। टिपू सुलतान मार्केट मधील या कारवाईमुळे अतिक्रमणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। अतिक्रमण होऊ नये यासाठी प्रशासन सोबत लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनाही जबाबदारी स्वीकारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे। पुढे या प्रकरणात काय घडते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।